जय श्रीकृष्ण, दंड प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या समस्त माता पित्यांनो, आज मी एक खूप गंभीर आजाराच्या समाधानाबद्दल मी तुमच्याशी आज संवाद साधतो आहे. तो आजार आहे ज्याला आपण कक्षा म्हणत असतो. कक्षा हा शब्द बऱ्याच जणांना कळत नाही, किंवा त्याला हार्पीज म्हणत असतात हा सगळ्यांना कळतो. किंवा आपल्याकडं गावाला सगळ्याकडं खेड्या पाड्यात सगळीकडं ज्याला नागिन म्हणत असतात. नागिन सगळ्यात खतरनाक आजार, महाभयंकर आजार, जो संसर्गजन्य आहे. आणि तो जर झाला ना, कधी काही ना होटावरती होत असतो, काही ना कपाळावरती, काही ना गळ्यावरती, काही ना छातीवरती, काही ना पोटावरती, काही ना मांडीवरती, कुठे हो. आपल्याकडे गावाला म्हणता ना लोक, जर नागिनीनी जर वेटुळं मारलं तर माणूस संपतो असं म्हणतात, बरोबर आहे का नाही? आणि लोकांना अनुभव आहे त्याचा. तर बघा, त्याचा उपचार नाही आहे असं बरेच लोक म्हणत असतात, पण त्याचा 100% उपचार आहे. मी आज तुम्हाला घरगुती पहिला उपचार सांगतो, तो व्यवस्थित समजून घ्या आणि तो करा. बघा काय करायचं, आपल्याकडं सगळ्यांना माहिती आहे कोरफड, घृतकुमारी, ॲलोवेरा. कोरफडीचा गर काढायचा 2 चमचे, 2 चमचे कोरफडीचा गर काढायचा. त्याच्यामध्ये साधारणतः चमच्याचा 1/4 भाग म्हणजे 1/4 चमचा हळद त्या 2 चमच्यामध्ये अशी एकत्र करायची, नीटनेटकी व्यवस्थित एकत्र करायचं. हां. आणि जिथं आपल्याला ते जे झालेलं आहे, नागिन झालेले आहे किंवा कक्षा ज्याला आपण म्हणतो हार्पीस, त्या जागेवरती ते व्यवस्थित लावायचं आहे. ते कुठेही होतं, गालावरती असो, गळ्यावर असो, छातीवर असो, कुठेही. हे व्यवस्थित तुम्ही दिवसातून म्हणजे 2 वेळेस तरी लावायचं आहे. एकदा लावलं, सकाळी लावायचं, संध्याकाळी त्याला व्यवस्थित धुवून टाकायचं, परत नवीन लेप तिथं द्यायचा, बरोबर. दुसरा प्रयोग सांगतो. दुसरा प्रयोग आहे, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला थोडे कष्ट घ्यावं लागतं. त्याच्यासाठी जावं लागतं तुम्हाला स्मशानभूमीमध्ये. जे हाडं पडलेले असतात, हाडं, मग ते मनुष्यांचे असो किंवा प्राण्यांचे असो, जाळलेले जे हाडं असतात, हाडं, त्याला व्यवस्थित कुटून पावडर करायची, त्याची बारीक पावडर करायची. आणि ती पावडर खोबरेल तेलामध्ये एकत्र करून त्या ठिकाणी लावायची जिथं आपल्याला नागिन झालेली आहे. 100% इलाज होतो, फक्त तुम्ही करा. आणि जर नाहीच झालं, बरं झालं नाही 1-2-4 दिवसात, 8 दिवसात, तर योग्य उत्तम चांगल्या डॉक्टरांना दाखवा. हा आजार आहे पित्ताचा आजार आहे, त्वचा विकाराचा आजार आहे, विषाणू असतात शरीरामध्ये आणि संसर्गजन्य आजार आहे. सगळ्यांनी सावध राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, चुस्त राहा, दुरुस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.